किंवा सगळ्या लोकांनी आपल्याला अप्रिशिएट करावं, आपल्यावर प्रेम करावं, की त्यांना आपण आवडावं. ही जी भावना आहे ना मित्रांनो, लवकरात लवकर जितक्या लवकर आपण ह्याला बाहेर काढू तेवढं आपलं मेंटल पीस चांगलं राहील. अदरवाईज सगळे लोक आपल्याला प्रेम नाही करणार आहेत, सगळेजण आपल्याला अप्रिशिएट नाही करणार आहेत मित्रांनो. स्पेशली ज्यावेळेस आपण टफ टाइम मध्ये असू ना त्यावेळेस तर ते लोक अवॉइड करणार आपल्याला. तर त्या लोकांना डोंट ट्राय टू इम्प्रेस देम. अशा लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न पण करू नका. पण हे पण सांगतो मित्रांनो, की आपल्या लाईफमध्ये अशी पण काही लोक असतील ज्यांना तुम्ही आवडता. मग तुमची लाईफमध्ये टफ टाइम चालू आहे का एकदम तुम्ही टॉपला आहे, तुम्ही टॉपला पण होते ना त्यावेळेस पण ते तुमच्या बरोबर आहे. तुम्ही आता बॉटमला आलेत समजा, तुमच्या लाईफमध्ये टफ टाइम आहे ना, तरी पण ते लोक तुमच्या बरोबर आहेत. ही तुमची लोक आहेत. ह्यांच्या बरोबर राहा आणि ह्यांना ह्यांना दुखवू नका. पण हे जे लोक आहेत ना, त्याला म्हणतात की फेअर वेदर फ्रेंड्स. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सगळं चांगलं चांगलं होतं ना, त्यावेळेस ही लोक तुमच्या बरोबर होती. ह्या लोकांना प्रेमाने बाय बाय करा. ह्यांना जास्त जागा देऊ नका आपल्या लाईफमध्ये. पण हे जे लोक आहेत आपल्या लाईफमध्ये जे खरे आपल्यावरती प्रेम करणारे आहेत, त्या लोकांना ते दे आर युअर ऍसेट. त्यांना तुम्ही लूज करू नका मित्रांनो.